या अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. वेलकम बॅक. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग 2026 6वं पर्व आणि आणखीन एक प्रदर्शनीय सामना तुमच्या समोर आम्ही प्रस्तुत करतो. एका बाजूला टीम रायगड आणि दुसऱ्या बाजूला टीम पुणे. आणि इकडे मात्र पुणे संघानं टॉस जिंकलाय. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि रायगड संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. दोन सामने या अगोदर संपन्न झाले आणि दोनही सामने जर आपण बघितले, पहिला सामना युवा ठाणेनं जिंकलाय आणि त्यानंतर मात्र ठाणे संघानं हा सामना जिंकलाय. त्यामुळे ठाण्याचा बोलबाला आतापर्यंत पाहायला मिळालाय. ते वर्चस्व मात्र त्यांनी गाजवले आतापर्यंत. आता मात्र पाहूया रायगडचा हा मुख्य संघ आणि दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यामधील सगळेच दिग्गज खेळाडू आणि ज्यांच्यावर मात्र नजर असेल. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिलं षटक घेऊन गोलंदाज निहाल तयार. पहिलाच बॉल क्रॉस बायडेड ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी सिंगल खातं उघडलं जाईल एक या धावेनं. रजत मुंडे आणि किरण पवार अशी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि दोनही नावाजलेले फलंदाज. एका बाजूला रजत मुंडे ISPL स्टार खेळाडू, ऑन स्ट्राईक लेफ्ट हँडेड बॅटर, मॅन फ्रॉम चांबार्ली रसायनी खालापूर परिसरामधील एक दिग्गज खेळाडू, मिस्टर कन्सिस्टंट या नावानं मात्र हा खेळाडू ओळखला जातो. रजत मुंडे ऑन स्ट्राईक नाव. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज निहाल पुन्हा एकदा हलक्या हाताने यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल शॉर्ट थर्ड मॅनला फील्ड केलाय. एक वेगवान सिंगल कंप्लीट करण्यात आले. क्विक सिंगल आणि इकडे मात्र खातं उघडेल रजत. दूसरी धाव फलकावर. दीपक से शुरुआत धीमी हो रही है यहाँ पर बल्लेबाजों को जिस तरह से गेंदबाज साहिल ने बिल्कुल जकड़ कर तंग किया, उन्होंने अच्छी गेंदबाजी कर रही है. जड़ में गेंदबाजी विकेट टू विकेट गेंदबाजी करी जिसके कारण बल्लेबाज को यहाँ पर तंग किया और टीम का स्कोर यहाँ पर पावर प्ले ओवर चलते हुए भी काफी धीमा नजर आता हुआ. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक आपल्याला पाहायला मिळते. ओ डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि पंचांचा इशारा येतोय. रायगड टीम साठी हा पहिला षटकार. यही कहा कि यहाँ पर किरण पवार ने कि बचकर रहना है. जिस तरह से सामने रखा गेंद को और जिस तरह से गेंद को एग्जीक्यूट किया, काफी ताकतवर स्ट्रोक था और गेंद आती हुई पहली गेंद पर सीमा पर 6 रन. ओ यावेळचा हा चेंडू थोडा खाली राहिला. पुल करण्याचा प्रयत्न किरणचा होता, परंतु हा चेंडू मात्र निघून गेला ऑफ लाईन वरून. सरळ विकेट किपरचा वेध घेत डॉट बॉल. चांगला बॉल यावेळेस मात्र डिलिव्हर करत असताना निहाल तुसामत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं एक षटकार आतापर्यंत पाहायला मिळालाय, परंतु पहिले दोन षटक जी नक्कीच कुठेतरी क्षेत्ररक्षणाचं निर्बंध असतं आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक धावा काढण्याचा मानस सुद्धा असतो फलंदाजांचा. ओ यावेळेस मात्र मिड ऑन क्लिअर केलाय. बॉल चाललाय वाडिश लॉंगर मॉडेल यांच्या दिशेनं. 4 धावां करता चौकार. किरण पवार एक बार रिदम में आएंगे तो अच्छे बल्लेबाज के लिए हमेशा माने जाते हैं, जिन्होंने कई मर्तबा एक करिश्मा किया है. एक हाथ से छक्का लगाने वाले पहले बल्लेबाज बने थे और वही किरण पवार पर आप जज्बा आजमाते हो, क्योंकि शुरू के दौर में रन नहीं बने दीपक सर और इसके बाद यहाँ पर मौका मिला और पावर प्ले में अच्छे बल्लेबाज करते टीम का स्कोर अब रफ्तार से यहाँ पर बढ़ता हुआ. पिछले मुकाबले में 122 रन देखे, 126 रन देखे. क्या इस मुकाबले में 100 रन बनेंगे, इसकी भी चर्चा होगी. नक्कीच खास पासून आपण बघितलं मच्छिंद्र सर तर बॅटिंग ला मात्र सहाय्य करते, फलंदाजांना सहाय्य केलंय या खेळपट्टीनं आतापर्यंत. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र टप्पा पडला. थोडासा उसळी घेत विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचतोय. आणखीन एक चांगला बॉल आपा टप्पा घेतला. हलकासा स्विंग पाहायला मिळाला, हलकासा लेग कटर होता आणि तेवढाच बाउन्स सुद्धा. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल. धावफलकावर टीम रायगड 12 रन्स विदाउट लॉस. अच्छी वापसी यहाँ पर दो बड़े हिट लगाने के बाद भी जिस तरह से वापसी के गेंदबाज ने वो भी काबिल तारीफ थे. ओवर का समापन टीम का स्कोर 12. दीपक सर 6 ओवर का मुकाबला. पिछले मुकाबले को अगर मद्देनजर रखेंगे तो 100 के 126 रन बने पिछले मुकाबले में, और जो पहला मुकाबला देखा रायगढ़ यूथ वर्सेस ठाणा यूथ जिसमें भी 92 रन बनाए और चेसिंग में 97 रन बनाए. क्या आप धीमी हो रही है विकेट मैदान के ऊपर? जिस तरह से रात का समय 11:35 हो चुके हैं, अब धीरे यहाँ पर धीमी नजर आ रही विकेट शायद.
तर नक्कीच थोडाफार इम्पॅक्ट पडू शकतो. जशी जशी रात्र होईल थोडाफार गोलंदाजांना सुद्धा तेवढी चालना मिळू शकेल या खेळपट्टीमधून. या ठिकाणी जितेश भरत कडू, लगेचच आपण प्लीज मंचावरती यायचं आहे. जितेश भरत कडू. तर दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल मयूर मासाळ. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाबा आल्यात, परंतु रजत मुंडे आता मात्र स्ट्रायकरला एकच चेंडू त्याला खेळायला मिळाला होता पहिल्या षटकामध्ये. इकडे मात्र पाहूया लेफ्ट हँडेड मोठा फॅन्स वर्ग या खेळाडूचा आहे. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नव्हतं. इकडे मात्र बॉल स्क्वेअर लेग कडे सरकलाय. क्षेत्ररक्षक दुरून वेगानं पोहोचलाय. फक्त एकच धाव मिळेल, सिंगल रन ओनली. अच्छी वापसी यहाँ पर पिछले 3 गेंदों में जब किरण पवार ने बड़ा छक्का लगा, उसके बाद चौका भी लगा, उसके बाद सिंगल डबल के ऊपर ध्यान बटोरा और 7 गेंदों का खेल समाप्त, टीम का स्कोर 13. ये भी बड़ा मुकाबला उफान पर जाएगा क्योंकि रात का समा पैक क्राउड में चलता मुकाबला और रायगढ़ प्रीमियर लीग का आज यहाँ पर आगाज होता हुआ. मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रायगडकरांना ज्या स्पर्धेचे नेहमीच वेध लागतात आणि अखेरीस आजपासूनच खरं तर सोनारीच्या या भव्य मैदानावर उरण तालुक्यामध्ये हा यंदाचा मान महेशजी कडू यांना. आणि सुंदर असं नियोजनपूर्ण आयोजन, परंतु इकडे मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल भिरकावून दिलाय. ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा गगनभेदी षटकार. इस लेन पर आप गेंदबाजी नहीं कर सकते. अगर स्लॉट में गेंद जाए डालोगे तो प्लॉट में बेचेंगे. और जिस प्रकार उन्होंने इससे पहले भी छक्का और चौका जड़ा था, अब रिदम में आते हुए एक लंबी पारी खेलते हुए एक बेहतरीन और शानदार पारी का मुजाहरा पेश करते हुए किरण पवार. नक्कीच हा पुढ्यात टाकला होता आणि पुढ्यात टाकलेल्या चेंडूवर घाव घातल्याशिवाय किरण पवार नाही राहत. आणि ते चित्र पाहायला मिळालं या षटकाराच्या सहाय्यानं. टोटल 19 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. हे दुसरं षटक आहे पॉवर प्लेचं. मयूर महासाल गोलंदाजी करतोय, परंतु इकडे मात्र एक षटकार दाखवलाय. आणि आतापर्यंत जे मोठे स्ट्रोक्स आलेत हे सगळे किरण पवारच्याच बॅटमधून आलेत. ओ यावेळेस मात्र लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह, व्हॉट अ शॉट, फॅन्टॅब्युलस स्ट्रोक, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरण पवारचा आणखीन एक वार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऑफस्टम्प के बाहर यदि गेंदबाजी करेंगे तो भी बड़े शॉट में तब्दील किया जा रहा है. इससे पहले लॉन्ग ऑन पर छक्का लगा, उसके बाद लॉन्ग ऑफ पर, यानी मैदान के चारों तरफ खेलने की काबिलियत रखने वाले खिलाड़ी है जिन्होंने कई साल की सल्तनत पर राज किया है. नाम तो सुना होगा, नाम है किरण पवार. नक्कीच एका हातानं खरं तर षटकार मारण्याची किमिया करणारा हा खेळाडू. आणि म्हणूनच किरण पवार म्हटला तर मोठा चाहता वर्ग आजच्या घडीला ज्या खेळाडून गोळा केलाय आणि तोच किरण पवार. मानप्रॉम सावळे दोनही ओपनर्स आपण पाहिले तर रसायनी परिसरामधील दोनही खेळाडू आहेत, किरण पवार आणि रजत मुंडे. परंतु ज्याची सुरुवात मात्र करण्यात आली, आतापर्यंत 7 बॉल खेळलाय आणि 23 धावा त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळतात. टीमची टोटल रायगड टीमची 25 धावा. त्यामुळे थोडंसं विचार करण्यास भाग पाडले. मयूर महासालाकडे मागच्या 2 बॉलमध्ये 2 षटकार चढवलेत. त्यामुळे इकडे मात्र कुठे चेंडू टाकायचा हा सुद्धा पडलेला प्रश्न आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. कट केलाय बॉल. इकडे मात्र शॉर्ट थर्डमॅनला बॉल स्टॉप केलाय. इकडे मात्र सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, कारण सर इकडून निघाला असताना चेंडू तर सरळ थर्डमॅन सीमारेषा गाठली दीपक असती. से रजत मुंडे का अभी भी बल्ला उठाना शेष है. जिस बल्लेबाज ने पिछले साल आईएसएल में 219 रन बनाकर मैन ऑफ द मैच की ट्रॉफी भी जीती थी, बेस बल्लेबाज के रूप में 25 लाख की धनराशि प्राप्त की थी, वही बल्लेबाज मैदान के ऊपर वंडर बॉय बरसानी रजत मुंडे. नाही, एका बाजूला किरण पवार त्याच्या पॅटमधून चांगले स्ट्रोक्स येतात. ओ यावेळेस मात्र तुमचं नक्कीच ऐकलंय, ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलं या बॉलला. उत्तुंग षटकार. ये ऐसे दोनों बल्लेबाज हैं, यहाँ पर इनके बीच में रेस लगेगी कि कौन से बल्लेबाज पहले ज्यादा रन बनाएंगे. जैसे कि मैंने कहा था, अभी भी जिक्र किया था, ये देखिए अक्षर, ये देखिए दर्शक कितने तादाद में अक्षर रिप्ले देखना. लेफ्ट ओवर द विकेट आए थे, सामने रखा गेंद को, बहुत ही जल्दी लाइन को पिक किया पर और अपने हाथों को फैला दिया और बहुत ही कलाई में जोर भरते हुए एक सीधा पहला छक्का रजत मुंडे के बल्ले से आता हुआ. म्हणावी तशी गोलंदाजी झालेली नाहीये मयूर कडून आतापर्यंत. ज्या पद्धतीनं त्यानं चान्स दिलाय
ते तीनही षटकार आतापर्यंत जे अगदी रडार मध्ये होते. इकडे मात्र मिड ऑन क्लिअर करायचं होतं, परंतु 105 झेल दिलाय आणि अखेरीस मिस्टर कन्सिस्टंट रजत मुंडेच्या स्वरूपामध्ये हे पहिलं यश पुणे टीमला प्राप्त होत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त. दाव फलकावर 1 गडी बाद 32 धावा. जरूरत थी पुणे टीम को, क्योंकि 32 की धुआंधार पारी दोनों बल्लेबाज के बीच में अच्छी साझेदारी फनप रही थी और ऐसे में रजत मुंडे का बल्ले का फेस खोलना उगलना और इसके बाद उनके पारी का खात्मा किया एक बड़ी बड़ी उपलब्धि गेंदबाज के लिए. ये देखिए दर्शक कितनी मात्रा में यहाँ पर आ चुके हैं. काफी बड़ा यहाँ पर क्रिकेट का मेला लगा है. दीपक सर पहले जिक्र किया था कि 5 संस्करण हमने रायगढ़ प्रीमियर लीग के देखे, छठा संस्करण पर महेश कडू इनके माध्यम से चलता बहन की जिस तरह से सिद्धि विनायक मैदान उरण के मैदान पर एक बेमिसाल और शानदार मंजर. कोणतीच कसर सोडलेली नाहीये खरं तर महेशजी कडू यांनी. महेश कडू मित्रमंडळाच्या वतीनं मात्र एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे रायगड प्रीमियर लीग आणि म्हणूनच या स्पर्धेची क्रेज आहे. आज पूर्ण संपूर्णपणे स्टेडियमच्या भोवती आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर सगळं आमचा खरं तर प्रेक्षक वर्ग या खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत असताना या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही रायगड प्रीमियर लीग 6व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत करतोय. या ठिकाणी महेशजी कडू यांना विनंती असेल, आनंद टक्कर सर अतिथी कक्षात विराजमान आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत असताना चारही बाजूला पाहू तिकडे मात्र प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय अतिथी कक्षात आदरणीय आनंद ठक्कर, महेश कडू यांच्या अतिशय जवळच्या फ्रेंड सर्कलमधील आनंद ठक्कर उद्योजक यांचा आदरपूर्वक सन्मान रायगड प्रीमियर लीग पर्व 6च्या अतिथी कक्षात. थँक्यू. नए बल्लेबाज अमित नाइक आते हुए. दीपक सर पहले ओवर में 12 रन दिए थे निहाल ने और दूसरे ओवर में 20 रन बने. यही कारण है कि निहाल का फिर एक बार कृष्णा सातपुते ने इस्तेमाल, क्योंकि निहाल के ऊपर भरोसा साफ जाता है यहाँ पर. निहाल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट न पहिलाच बॉल इकडे मात्र भिरकावलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा वार किरणच्या बॅट मधून षटकार. इरादे जहरीले किरण पवार मैदान के ऊपर तबाही मचाते हुए हर गेंद मैदान पर तूफान मचा रही है और जिस प्रकार गेंद उनके रडार में आ रही है सीधे दिल से बाहर निकल जा रही है. यानी कि किरण पवार का निजी स्कोर है 30 रन, टीम का स्कोर 38. लंबी पारी मैदान के ऊपर और अमित नाइक उनका साथ निभाएंगे जो कि नाश्ता पकड़े. ये देखिए एक्शन रिप्ले दीपक सर किस प्रकार रहा, तैयार थे, पोजीशन में आए और क्या घुटना टेका और इसके बाद बड़ा शॉट में तब्दील करते हुए सीमा पार 6 रन. पूर्णपणे ग्राउंड डायमेन्शनचा अंदाज सुद्धा आलाय किरण पवारला. ज्या पद्धतीने कसाही चेंडू टाका अगदी रेंज मधून तो उचलतो, काही फटके तो बनवतो सुद्धा, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक सुद्धा खेळतो आणि म्हणूनच आता मात्र थोडंसं चॅलेंजिंग झालंय आणि काही प्रमुख खेळाडूंना आता मात्र येऊन थोडीशी चर्चा करावी लागली. कारण किरण पवार आणि त्यांना माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे हा खेळाडू आणि या खेळाडूला पहिल्यांदा थांबवणं गरजेचं बनलंय. दीपक पाटील सर या ठिकाणी कॅश प्राइज असणार आहे किरण पवारसाठी. खरं तर अजून एक 2 षटकार तर रायगड अंपायर असोसिएशनच्या माध्यमानं अध्यक्ष विशाल पाटील यांच्याकडून 1000 कॅश प्राइज. क्या दीपक सर मैदान पर दूसरा अर्धशतक की पारी देखने जा रहे हैं. जिस प्रकार केतन मात्र 58 के धुआंधार पारी के लिए अब मैदान के ऊपर किरण पवार 9 गेंदों में 30 रन बनाए. 6 ओवर का मुकाबला है, काफी समय उनके पास रन बनाने के लिए जो कि सेट होकर बल्लेबाज करते हुए. 38 धावा झाल्यात आतापर्यंत. आणखीन एक मोठा स्कोर कदाचित या मॅच मध्ये पाहायला मिळेल का अशी चिन्ह मात्र निर्माण झालेत. परंतु निहाल तुसाम ज्याच्याकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा आहेत, स्ट्रायकर बॉलर आहे या टीमचा, अनेक स्पर्धा गाजवल्यात याही गोलंदाजांना. परंतु इथे समोर मात्र गाठ रायगडची आणि तीही रायगड मध्ये. कट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंप लाईन वरचा हा चेंडू, इकडे मात्र चांगला बॉल. इथे चांगला चेंडू बऱ्याच अवधीनंतर पाहायला मिळालाय. हा चेंडू हलकासा ब्लॅक कट होत असताना बाहेर निघतो आणि सरळ विकेट किपरचा वेध घेत असताना या लाईनवर गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे. नियल गेंद को घुमा रहे, देखिए लेग कटर कर रहे, गेंद के लेन को यहाँ पर पीछे रख रहे और इसके बाद हल्का सा उनको यहाँ पर स्लाइडली बाहर निकालते हुए डॉट की समाप्ति. नेक्स्ट बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, इतकंही प्रभावी टायमिंग नव्हतं. लॉंग ऑफ कडे हा चेंडू सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. दी गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुते. आज मोठी क्रेज आहे खरं तर या खेळाडूची आणि खरं तर आजही मोठ्या संख्येनं कृष्णा सातपुते यांची बॅटिंग पाहण्यासाठी सुद्धा बरेचसे क्रीडा रसिक क्रीडांगणाच्या भोवती गर्दी केले. कृष्णा सातपुते सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो येईल, त्याचे ते फटके आणि त्याचे तो हेलिकॉप्टर सार काही अद्वितीय आहे आणि म्हणूनच अख्ख्या टेनिस क्रिकेट विश्वाला
बुरळ पाडल्या आपल्या फलंदाजीनं कृष्णा सातपुते आणि त्याचा खेळ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने यावेळेस मात्र कट केलं होतं. पॉइंट लाईक ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. ओ बॅकअप काय दिलंय. अप्रतिम डाईव्ह लगाबता चेंडू स्टॉप केला होता, परंतु दोन धाबा मात्र पूर्ण करण्यात आल्यात. एग्जीबिशन मुकाबले में दीपक सर यही तो हम चाहते रखते जिस तरह से फील्डिंग का स्तर ऊंचा करते हुए खिलाड़ी नजर आ रहे हैं और जिस तरह से अपने बैकअप की चर्चा की, यहाँ पर चौका मिल सकता था लेकिन शानदार बैकअप मिलता हुआ बीच मैदान पर. संपूर्णपणे झोकून दिले या मॅच मध्ये, कारण हा परफॉर्मन्स मात्र अनेक अनेक क्रीडा रसिक सध्याच्या घडीला 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहत असतील आणि तेवढाच मोठा फॅन्स वर्ग सगळ्याच खेळाडूंचा आहे. ओ यावेळेस लो फुल टॉस बॉल पिक केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑन फील्ड. वन मोर विकेट डाऊन. इकडे मात्र झटपट बाद व्हावं लागलंय. आणखीन एक मोठी सफलता पुढे टीमला. एकटघरचा अमित नाईक जास्त काही फारसा प्रभाव टाकू शकलेला नाही या मॅच मध्ये आणि तो मात्र अवघ्या 2 धाबाकडून तंबू मध्ये दाखल. अमित नाइक हाल ही वेदांत ट्रॉफी जो गोवा में खेले गए इस मैदान के ऊपर काफी शानदार बल्लेबाज की. पहले मुकाबले में 45 रन, दूसरे मुकाबले 30. यस पंडित सर, या ठिकाणी प्रेक्षक पाहू शकाल अगदी स्वच्छंद आनंद घेताना दिसत आहेत रायगड पुणे या सामन्याचा. रंगमंचाच्या अगदी वरती प्लीज त्यांना विनंती असेल की आपण स्वतःच्या अगदी रिस्क वरती या सामन्याचा तिथून, कारण प्रचंड जागा आहे अजून बरीचशी इकडे जागा आपल्याला छानशा या मॅचचा आस्वाद घेता येईल अशा प्रकारची मोकळी जागा आहे. तर प्लीज सर्वांनी त्या ठिकाणी बसलात तर प्लीज काळजीपूर्वक आपण स्वतःची काळजी घेऊनच या सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तर विकेट प्राप्त झाले. ISPL स्टार अमित नाईक मात्र बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मॅन फ्रॉम फुंडे प्रथमेश मात्रे अर्थातच पिट्टू मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावर दाखल होतोय. येस, आणि त्याचबरोबर तिथून ST लाईन जातोय, विद्युत पुरवठा करणारी हाय व्होल्टेज ST लाईन आहे. तर प्लीज, कारण क्रिकेटपेक्षा क्रीडा रसिक फार महत्वाचे आहेत आमच्यासाठी आणि म्हणूनच तुम्हाला सर्वांना सूचना दिल्या जात आहेत. O2 कॉम्बॉक्स. निहालच्या पहिल्याच बॉलवर षटकार आला होता या ओव्हरमध्ये, परंतु तदनंतर मात्र चांगली बॉलिंग. ओ इकडे मात्र पहिल्याच बॉलवर प्रथमेश मात्रेचा मात्र त्रिफळा उडवलाय, परंतु इकडे मात्र अंपायरने कळवलंय इकडे DRS घेण्यात आलाय. खर तर चेक केला जाईल फ्रंट फुट. कदाचित पंचांना थोडस संशयास्पद वाटलं असेल आणि त्याचमुळे इकडे मात्र आपण टेक्नॉलॉजीचा आधार घेतला जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पहिल्यांदा चेक करूयात खरं तर लीगल डिलिव्हरी आहे की नाही, परंतु तिकडे मात्र प्रथमेशचा जीव वर खाली होत असेल. गजब की गेंदबाजी दीपक सर. इससे पहले ओवर में 12, दूसरे ओवर में 20 रन देते. पावर सर की पाबंदी हट चुके, उसके बाद रनों के यहाँ पर अंकुश लगाते हुए बेहतरीन गेंदबाजी निहाल के यहाँ पर. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि त्याचमुळे प्रथमेश मात्र बाद असेल. आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर लगेचच हे दर्शन सुद्धा दिलं जाते आणि अगदी पारदर्शकता ट्रान्सपरन्सी तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. आणि प्रथमेश सुद्धा इकडे लवकर बाद झालाय. भोपळाही फोडू दिला नाही. या 0 धावसंख्येवर मात्र तंबूचा रस्ता त्याला दाखवलाय. निहालला मात्र आणखीन एक सफलता प्राप्त झाले. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर धाबा लागल्यात त्या. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना टीम रायगडच्या 3 गडी बाद 41 धाबा. यस दीपक सर, स्वागत है आपका भी. बहुत ही शानदार मंजर हम देख पा रहे हैं रायगढ़ प्रीमियर लीग 2026 का छठे पर्व का यानी कि छठा संस्करण मैदान पर खेला जा रहा है. मंगेश जी वाकड़ेकर साहब इनके संकल्पना से यहाँ पर रायगढ़ प्रीमियर लीग का आगाज हुआ और उसके बाद पीछे मुड़कर कभी नहीं देखा. इस साल इस मैदान के ऊपर हमारे सबके लाडले चैते महेश जी कड़ू, इनके माध्यम से चलता हुआ बहुत ही बड़ा ये क्रिकेट का मेला हम देख पा रहे हैं. टीम का स्कोर 41 पहले ओवर में मिले कुल मिलाकर 12, दूसरे ओवर में मिले 20 यानी 2 ओवर में 32 और इस ओवर की बात करेंगे तो इस ओवर में रन बने. कंचन पालकर बताएंगे बेहतरीन स्कोरर. कंचन कितने रन बने इस ओवर में? 9 रन बने. अपन निहाल की शानदार वापसी. निहाल ने 2 ओवर फेंके, 21 रन दिए और उन्हें 2 सफलता अर्जित की. अब बल्लेबाजी पर आते हुए टीम के कप्तान योगेश वेनकर आते हुए. देखना योगेश वेनकर किस प्रकार बल्लेबाज करेंगे. दीपक सर, काफी शानदार माहौल है जहां पर निगाह जाए वहां पर दर्शक नजर आ रहे हैं. 11:45 मिनट हो चुके हैं और दर्शकों की तादाद देखिए यहाँ पर कितनी मात्रा में. और पिछले साल चौथे पर्व में हम बात करेंगे 24 इवेंट्स के, उन्होंने 3 लाख सब्सक्राइब पूरे किए थे और इस बार 3,70,000. क्या बात है यहाँ पर. और इस बार 4 लाख होंगे उम्मीद करेंगे इस श्रृंखला में, इस संस्करण में. दीपक जी क्या कहोगे. नाही, मोठा खरं तर प्रवास राहिलाय. 24 लाईव्ह इव्हेंट्स आजच्या घडीला 3,45,000 सबस्क्रायबर झालेत आणि आज कमीत कमी 3.5 लाख
कमीत कमी 3.5 लाख सुद्धा या मॅच मध्ये होऊ शकतात, कारण बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. संदेशजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम 24 लाईव्ह इव्हेंट्स मराठी माणसाचं खरं तर हे हक्काचं चॅनल आहे. आणि वाहिनी नक्कीच तुम्हाला प्रत्येक स्पर्धा, प्रत्येक मोठ्या स्पर्धा रायगडमधल्या तुमच्यापर्यंत इत्तमभूत माहिती पोहोचवण्याचं कार्य करत आलंय. आणि नक्कीच हे प्रक्षेपण आपल्याला आवडत असेल तर एकदा 24 लाईव्ह इव्हेंट्स आपण पाहताय, परंतु खाली सबस्क्राईब बटन आहे आणि सबस्क्राईब बटन क्लिक करून करा अर्थानं आपल्या मराठी माणसावर प्रेम करा. संदेशजी पाटील आणि त्याची संपूर्ण अहोरात्र करत ही सगळी टीम मेहनत घेते. सगळ्या कॅमेरामॅनला सलाम आहे. जी, तर दीपक पटापट जी. सबस्क्राईब करा सगळ्यांनी. रोन खरा आते हुए गेंदबाज है। मैं अकीब बल्लेबाज की बात करते 41 से 3 विकेटों की सार के ऊपर, लेकिन अभी भी मैदान पर किरण पवार डटे हुए हैं। इस ओवर में ज्यादा मौका नहीं मिला, लेकिन लियान की वापसी काफी शानदार और यादगार रही। इस मैदान पर आते ही बल्ले का मुंह खोला, इस बार एक और बड़ा हिट, हाथ अब गेंद सीमा पार, हवा में लहरती हुई निकल चुकी है, सीमा पार 6 रन। चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवर खरं तर हा मोठा फटका लॉफ केला होता अगदी समोरच्या दिशेमध्ये, आणि एक चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र सुरुवात चांगली झाली षटकाला. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय आणि त्याचमुळे इकडे मात्र दडपण गोलंदाजावर असेल. किरण पवार यहाँ पर सरदर्द बन चुके गेंदबाजों के लिए। चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, जी हाँ, जाल बिछाया, क्या शिकार फंसाया, या फिर नहीं, गेंद सीमा पार, सीधा 6 रन। एक और बड़ा हिट, किरण पवार इज ऑन फायर। एक सिच्युएशनला असंच वाटलं होतं कदाचित बलूनला जाऊन हा चेंडू हिट होतोय की काय, एवढ्या उंचीवरून हा फटका मारलाय आणि किरण पवार, आणि म्हणूनच आज त्याच्या नावावर असेच उंच उंच रेकॉर्ड्स आहेत. या ठिकाणी पाहू शकाल जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या सन्माननीय आदरणीय मोरे मॅडम यांचं शुभागमन झालेलं आहे. प्रथमतः त्यांचं मनस्वी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत केलं जात आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या. इसी के साथ 50 रन पूरे होते हुए 53 पर पहुंचा टीम का स्कोर। किरण पवार 43 पर पहुंचे। क्या किरण पवार इस मैदान के बाद दूसरी अर्धशतक की पारी दिखा पाएंगे, जो कि पहले केतन माथे के बल्ले से निकलती हुई पहली अर्धशतक की पारी। अच्छी गेंद सेट आउट, यहाँ पर जड़ में रखने का प्रयास, वापसी करने का प्रयास भी किया। और किरण पवार जैसे सेट बल्लेबाज को डॉट गेंद फेंकना, यानी कि पैरों में, यानी कि जिस तरह से अंगारों पर खुले पैदल चलने के बराबर बन सकता है। और देखिए कृष्णा सातपुते हर गेंद के ऊपर रोहन को कुछ नसीहत देते हुए, सुझाव देते हुए, क्योंकि किरण पवार का विकेट उनके लिए काफी मायने रखती है। जिस तरह से उन्हें तबाही मचाओ तूफानी बल्लेबाजी की, और किरण पहुंचे 43 पर। टीम का स्कोर 53 3 मिनटों के नुकसान के बाद पारी का चौथा ओवर प्रगति पर। 6 ओवर का मुकाबला, किस प्रकार बल्लेबाजी की जाएगी। कृष्णा सातपुते जो टीम के कप्तान, जिनकी हमने चर्चा की थी, डिंगडॉन टीम से पहले बिलोंग किया, उसके बाद पीछे मुड़कर कभी भी देखा नहीं उन्हें, और रायगढ़ करनाल के मैदान पर उनकी बल्लेबाजी, इस बार शिकार फंसाया, जाल बिछाया, क्या कैच को लपका जाएगा। जी हाँ, बड़े विकेट का यहाँ पर समापन होता हुआ 43 रन की खूंखार पारी का यहाँ पर समापन किरण पवार को लौटना होगा। क्लास इनिंग पाहायला मिळाले किरण पवार. 15 बॉल मध्ये 43 धावा. रायगड प्रीमियर लीग मध्ये आणखीन एक बस्ट इनिंग त्याच्या पॅट मधून येत असताना 6 षटकार आणि 1 चौकार, 286 चा स्ट्राईक रेट, 43 धावांची इनिंग साकारले. एकदा किरण पवार साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 43 रन्स, सुपर पॉवर पॅक धमाका दाखवलाय.